रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिॲक्शन ही होणार आहे. मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली आहे, दमदार वाटचाल चाललो, त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे. निवडणुकीच्या पूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एक शिंदे साहेब आणि अजितदादा याच्यामध्ये एक आचारसंहिता ठरली होती की तुम्ही इतर पक्षाचे लोक घेणे देणे आपसामध्ये ते करायचं नाही. दुसरी गोष्ट आहे की स्थानिक पातळीवर जी काही निर्णयाची प्रक्रिया राबवली गेली ना, त्यामुळे झालेला हा गोंधळ आहे. आम्ही युती करा असं वारंवार सांगायचो. काही नेते सांगायचे की नाही, स्थानिक नेत्यांच्या मनावर त्या युती करायची की नाही हे ठरलं जाईल. म्हणून प्रत्येक ठिकाणी हे एकमेकाच्या विरोधात माणसं टाकलेली आपल्याला पाहायला मिळतात. दुर्दैवानं ही निवडणूक नगरपालिकेची कधी नव्हे एवढी चुरशीची झालेली आहे. आणि आता मला खंत एका गोष्टीची आहे की यापुढे अशा छोट्या निवडणुकीमध्ये सुद्धा जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो उभं राहण्याची हिंमत करणार नाही. खर्चाचा एवढा आगडोम मी प्रथमतः माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा पाहिलेला आहे. म्हणून या निवडणुका खरं जनतेसाठी होत्या की अस्तित्वाची लढाई होती हे कळायला मार्ग नाही. म्हणून हा सगळा वाद त्या टीकेला त्या टोकाला गेला आणि प्रत्येकजण त्या त्या पद्धतीने टीका एकमेकावर करायला लागला. आता येणारी महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, याचे सर्व पडसाद जे आहेत ना, या निवडणुकीत निश्चितच होतील. या निवडणुकीत प्रामुख्याने सांगायचं झालं तर विरोधकांपेक्षा महायुतीतलेच नेते एकमेकांच्या विरोधात आम्हाला फारसे दिसले. पण विरोधक त्या ठिकाणी विरोधकांना स्पेसच तुम्ही दिलेला नव्हता इतका. विरोधक हे निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हतेच, कारण कार्यकर्त्याचा असलेला वनवा हा त्यांना जाणवला आहे. तुम्ही पाहिलं, उबाठाने कुठेही सभा घेतल्या नाहीत, कुठं प्रचार केला नाही. तुमची शरद पवारची काँग्रेस कुठे दिसली नाही, मुळामध्ये काँग्रेस ती कुठं दिसली नाही. आणि मग जे उर्वरित पक्ष जे सत्ताधारीच आहेत त्या सत्ताधारीमध्येच हे तर मान्यच करावं लागेल की थोडी स्पर्धा ही लागली गेली आणि अस्तित्वाची लढाई ही त्या ठिकाणी जाणवली सुद्धा. दुसरीकडे आपण म्हटलात आत्ताच की आता ठरलेलं आहे की या पक्षातला त्या पक्षात घेतला जाणार नाही. मात्र नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. डोंबिवलीमध्ये 2 बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एक संजय थरवाळकर आणि दुसरा त्यांचा मुलगा अभिजित आणि विकास देसले म्हणून यांचा पक्ष प्रवेश होतोय. मग जी काही चर्चा झाली त्यालाच कुठेतरी हा छेद म्हणायचा का? निश्चित झालेल्या चर्चेला हा छेदच आहे. रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिॲक्शन ही होणार आहे. मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली आहे, दमदार वाटचाल चाललो, त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे. आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील. मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील. दुसरीकडे पण याच मुद्द्याला अनुसरून एकीकडे जर बघितलं तर चव्हाण यांना याच्या आधी देखील फडणवीस यांनी समजवलं असल्याचं वारंवार समोर आलेलं बघायला मिळालं. म्हणजे फडणवीस यांच्या एकूणच वक्तव्याला डावरून या सगळ्या गोष्टी करत आहेत का वाटतंय? त्यांच्यामुळे महायुतीमध्ये डिस्टर्ब मोठ्या प्रमाणात. रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरलं पाहिजे. तो डोंबिवली, कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही. प्रदेशाध्यक्ष बाहेर फिरा, थोडंसं चांगलं काम करा. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकायचं नसेल तर तो तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही. परंतु निश्चित एवढंच सांगतो की आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळं मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल.